पप्पूबाई, याने माझ्या बहिणीची छेड काढली आहे. याच्यामुळे माझी बहीण घराबाहेर पडत नाही. काय बोलतोय? हे तू केलंस? तू छेड काढलीस? पप्पूबाई मला माफ करा पप्पूबाई. हे चुप. पप्पूबाई परत नाही होणार पप्पू. चुप. माफ करा. पप्पू हॉटेलच्या रस्त्यावरून जाताना माणसं 100 वेळा विचार करतात आणि तू आपल्या बहिणीची छेड काढलीस. मला कोणीतरी सांगितलंय की बाईची इज्जत ही राखलीच पाहिजे आणि तू आपल्या बहिणीची छेड काढलीस. ए संजय, हा बाई. जरा घेऊन जा आणि पोकळ बांबूचे फटके द्या. हा. नाही पप्पूबाई. आणि ह्याला असे लाताने तोडवा. नाही पप्पूबाई. आणि त्या पोरीने माफ केलं तर ठीक आहे, नाहीतर नाही पप्पूबाई काहीतरी सूट द्या ना पप्पूबाई. घेऊन जायला. नाही पप्पूबाई. पप्पूबाई नाही. पप्पूबाई. हा चल जा. अरे थँक्यू कसला. चल जा. अरे म्हण्या, ए गेम नंतर खेळ. हा भाई, हा भाई. आजची तारीख लक्षात आहे ना? हा भाई. पाकिटाच्या डिलिव्हरीचं काय झालं? नाही झाले भाई. तुम्ही लोक सगळे काय धंद्याला टाळा लावायला बसलेत काय? काम चुकार सगळे. का नाही झाली डिलिव्हरी? भाई ऐकून तर घ्या ना भाई. भाई आता पहिल्यासारखं नाही राहिलं. रिस्क वाढली भाई. रिस्क वाढली आहे. मग तुम्हाला काय मी फुकटचा पोचतो काय? तसं नाही भाई. पोलीस आपल्या सगळ्या माणसांवरती वॉच ठेवून येत भाई. काल तिघांना आतमध्ये टाकलं आणि थोडा जरी डाऊट आला ना उचलतात आणि आत टाकतात. प्रॉब्लेम वाढलेत भाई. प्रॉब्लेम वाढलाय पण काम तर व्हायला पाहिजे ना. हा भाई झालं भाई. हो भाई एक रस्ता आहे. कुठला? पोलीस आपल्या सगळ्या माणसांना ओळखतात. हा. आपण असा बकरा पकडायचा ज्याच्यावरती पोलिसांना अजिबात डाऊट येणार नाही. म्हणजे व्हाईट कॉलर. हा व्हाईट कॉलर. तेच असे येडे बावळट असतात ना. हा म्हणजे आपलं काम पण होईल आणि आपण सेफ पण राहू. तुझं म्हणणं खरं आहे म्हण्या. हा पण या असल्या नालायक दुनियामध्ये असा साधा येडा बावळट माणूस भेटणार कुठून? हा शोधावं लागलं. बघायला पाहिजे. भागो 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 मोहन प्यारे. अरे घे 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 मार 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 कर मार कर मार मार मेला मेला मेला. सतत मार 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 असं मार, म्हणताय. मार. बहुतेक ह्यांना माहिती असतील. पप्पू आओ नमस्कार. अरे यार हट. काय नाही मला जरा माहिती हवी होती. मल कसली माहिती? इथे कोण माहिती भीती राहत नाही. चल. नाही तसं नाही हो. मला तुम्हाला असं विचारायचं होतं की ते पप्पू हॉटेल सर इथेच राहतात का? म्हणजे त्यांना भेटायचं होतं. कुठे भेटतील ते? सर येडा वेडा झाला का? पप्पू हॉटेलला सर नाही भाई. भाई पप्पू भाई. हा बरं भाई भाई जे कोणी तुम्ही म्हणाल ते भाई दादा जे कोणी असतील ते पप्पू हॉटेलला भाई इथेच राहतात का? हे इथे भेटतील का? म्हणजे तुला काय काम आहे ते सांग. नाही माझं त्यांच्याकडे जरा महत्वाचं काम होतं. भेटायचं होतं त्यांना. तुला पप्पू भाईला भेटायचंय का? हो. मग आज नाही उद्या ये. चल. अहो नाही उद्या शक्य नाही. भयंकर अर्जंट काम आहे. आजच्या आजच भेटलं पाहिजे. मी असं ऐकलंय की ते गरजूंची खूप मदत करतात. हा बरोबर आहे. पण आज ना भाईंचा मूड लयच ऑफ आहे. त्यात तुझं हे थोबाड बघितलं ना भाई अजून भडकतील. माझं थोबाड इतकं वाईट आहे? अरे किती प्रश्न विचारतो. सॉरी तुझ्या भल्यासाठी सांगतोय. तू जाशील भाई 2-4 फटके मारतील. कशाला उगाच? जा ना उद्या ये जा. अहो ऐका ना ऐका. त्यांनी मला घपाघप मारलं तरी चालेल. काय पट्टे मारले तरी चालतील. पण मला त्यांना भेटणं फार महत्वाचं आहे हो. आज माझं भयंकर महत्वाचं काम आहे. अर्जंट काम आहे. आज जाण्यासाठी आहे ना एक सिस्टीम आहे. हो. म्हणजे तू पहिले मला सांग. मग मी ते भाईला सांगणार. मग भाईकडून मी जाऊन येणार. मग मी तुला सांगणार. असं एक सिस्टीम चालतं रे. असं डायरेक्ट नाही कोण भेटू शकत. काय माहितीये का महोदय? अस्मादिकांचं जे पप्पू भाईंकडे काम आहे ना
ते अस्मादिक जेव्हा त्यांना समोरासमोर सांगतील तेव्हाच समस्येची उकल होईल आणि अस्मादिकांची संकटातून सुटका होईल. तेव्हा यदृच्छया पप्पू भाई जेव्हा समोर येतील गप 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 गप. एक तर तू काय बोलतो ना आधीच आपल्याला काय कळत नाही. चल बाईंशी भेटवतो मग बाईन तुम्ही मिळून घाला गोंधळ. चला ये वर. मोहन थांब. तुम्ही इथे काय करताय? मोने बघ, हे तू जे काही करतोयस ना ते अजिबात योग्य नाहीये. तू चल आधी इथून. नाही मी काय करतोय मला माहिती आहे, उगाच तुम्ही माझ्या कामात अडथळा आणू नका. अरे अडथळा तू तयार करतोयस आणि मी तुला ते अजिबात करू देणार नाहीये. चल तू आधी. हे बघा मला जे करायचं ते मला करू दे. मोहन तुला माझं ऐकावंच लागेल. अरे कशाला नको ते भानगडीत पडतोयस तू? हा आणि जमणार तरी आहे का तुला हे सगळं? हे बघ मोहन, तू आत्ताच्या आत्ता इथून निघ. तुला माझं ऐकावंच लागेल. आणि हे बघा तुम्ही असा माझ्यावर हक्क गाजवू नका, मला ते अजिबात आवडत नाही. मला काय करायचं ते मला माहिती आहे आणि मी ते करणार आहे. हे बघ मोहन, खूप महागात पडेल ना तुला हे सगळं. अहो महाग स्वस्त काय पडायचं ते पडू देऊ, मला नाही विचार करायला वेळ, मला जायला हवाय, मी जातोय. अकस्मात चल बाईने बोलवलंय. अकस्मात नाही अस्मादिक. मोहन. अस्मादिक तुम्हाला कल्पना नसेल, अकस्मात म्हणजे अचानक आणि अस्मादिक म्हणजे मी. कोरबले बाईला जसा हा हवाय एखाद्या गुंडासारखा, मोहन जर तसाच बनला तर यांच्यातली जवळीक अजून वाढू शकते. चल आजा आजा इधर ये पप्पू भाई. अरे वा, इधर ये पप्पू भाई. नमस्कार पप्पू भाई, नमस्कार करतो. नमस्कार. हा? डोक्यावर पडलाय का? नाही पाया पडलो तुमच्या. अरे आपण पप्पू भाई नाहीये. नाहीये हा, मग? आपण पप्पू भाईचा राईट हँड आहे. नाही तो लेफ्ट आहे हो, राईट हा. यांनी आपण खातो, यांनी जाऊ दे. पण पप्पू बाईचा राईट हँड इथे म्हणजे पप्पू भाई फक्त असा एकाच हातात. नहीं हाँ उस्मान भाई बोलो. अरे तुम्हारा काम हो जाएगा रे. एकदा पप्पू भाई ने सांगितलं ना शब्द फायनल म्हणजे फायनल. हा चल रख अभी बहुत बाकी है. चल पप्पू भाई नमस्कार करतो. अरे, पप्पू भाई तुम्ही हो माता, तुम्ही पिता हो, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो ए पप्पू भाई. तुझी आरती झाली का? एक कोण आहे रे अडकलाय? चल चल बाहेर काढायला. पप्पू ये थांब, आणखी आलो आलो. कोण आहे रे? काय पाहिजे तुला? माझं नाव मोहन अष्टपुत्रे. मी गोडबोले कोचिंग क्लासेस मध्ये इतिहास विषयाचा शिक्षक आहे. अरे ते मास्तर लोक यायला लागले, आम्ही लय फेमस झालोय. म्हणजे काय तुम्ही खूपच फेमस आहात. बोला मास्तर. मग तुमची कीर्ती माझ्या कानावर कशी आली माहिती का तुम्हाला? माझा जो भाचा आहे ना, हा पुतण्या आहे ना दिगंबर, त्याचा मित्र सोन्या, त्याचे तुम्ही मामा. अरे सोने म्हणजे आपला बच्चाच की मास्तर. बघा म्हणजे आपलं किती जवळचं नातं आहे नाही का? हा पण एक सांगू का, मला ना मास्तर म्हटलेलं नाही आवडत. म्हणजे आता मास्तर म्हटलं की कशी नशिबान थट्टा हे बघे आज मांडली. हे बघे इथे मी काय करायचं आणि काय नाही ना ते तू नाही शिकवायचं. बर बर. असं काय केलंस ना तर हवा टाईट करून टाकी ना. नाही नाही चुकलं पप्पू भाई, नाही सांगणार पुन्हा. बोल तेरी रजा क्या है? पप्पू भाईना माहित नाही रजा कुठली हो, आमच्या नशिबात रजा मिळतच नाही. सकाळी दिवसभर क्लासमध्ये भाई बोलतायत तुझा प्रॉब्लेम काय तो सांग. हा हे बघ तुला काय ते पटकन सांग. तुला काय वसुली करायची आहे, कोणाला धमकी द्यायची, कोणाला उचलायचं आहे, पटकन सांग. हे असलं काहीच नाही करायचंय. करायचं नाहीये मग तू काय आमचा टाइम खोटा करायला आला काय? हे बघे आपली सटकली ना तर भारी पडला. अहो नाही तसं नाही, माझं तुमच्याकडे वेगळंच काम आहे. मला ना तुमचं शिष्य बनवून घ्या ना प्लीज. काय बोला? शिष्य शिष्य म्हणजे स्टुडंट? स्टुडंट. माझा स्टुडंट होणार तू? ए तसं काय होत नाही. आणि मास्तर तू आहे ना? मास्तर म्हणतात परत मास्तर. मग तू कसा माझा स्टुडंट होणार? काहीतरी काय चल हट. पप्पू भाई प्लीज असं करू नका. अहो तुमच्या बरोबर राहून मला असे भाईगिरीचे धडे घ्यायचेत, डॅशिंग व्हायचंय, एकदम टपोरी व्हायचंय टपोरी. ए तुझी काय मास्तर की चालत नाही म्हणून तू काय आमच्या धंद्यात येतो काय? ए तू जरा घोडा काढ रे. घोडा? कमाल आहे पप्पू भाई, तुम्ही इथे दुसऱ्या मजल्यावर घोडा आणलाय. घोडा कसा काय त्या जिन्यात? ए याला भंकस वाटते. आण रे बंदूक आण रे. बंदूक सुधारणार नाही. नाही 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 प्लीज मला मारू नका. माझं चुकलं, मला क्षमा करा. अहो मला खरंच डॅशिंग बनायचं आहे. म्हणजे असं मला कोणीतरी बनायला सांगितलंय. कोणी सांगितलं? तिनी म्हणजे म्हणजे माझं जिच्यावर प्रेम आहे ना तिनी. अच्छा ते काय झालं तुम्हाला सांगतो. मी गोडबोले क्लासेसमध्ये शिक्षक आहे. आमच्या गोडबोले मॅडम आहेत ना, तुम्हाला इतकी आवडतं काय सांगू. नुसतं म्हणजे ना बघितलं त्यांच्याकडे की नुसतं तर त्या मला काय म्हटलं त्या दिवशी अचानक चुकून मी काहीतरी भाईगिरी.
त्या म्हणले हे तुम्हाला शोभतं, हे तुम्ही शिकून घ्या. आता त्यांनी सांगितलं त्यांच्यासाठी करायला पाहिजे की नाही, म्हणून भाईगिरी शिकायला तुमच्याकडे आलोय पप्पू भाई. पप्पू भाई काय झालं, रडू नका. अरे काय झालं, काय झालं? अरे प्रेमाचा टॉपिक काढून भाईला इमोशनल केला तू. हो काय? ए गप्पे बन्या, तुला सांगतो मास्तर, खूप दिवसांनी कोणीतरी इथे टच केलाय. ती बघ, ती पोरगी, तिच्यावर आपला लव होता. हो सेम डिट्टो बायकोसारखी. पण काय करणार, गेली. गेली. अरे अरे वाईट झालं. ईश्वर मृतात्म्याला शांती देव. अरे हे गेली म्हणजे काय, गेली म्हणजे लग्न करून दुसऱ्याच्या घरी गेली. हो काय? हा, वाईट झालं. पण बघा पप्पू भाई, तुम्हाला तुमचं प्रेम मिळालं नाही, पण मला माझं प्रेम मिळावं यासाठी तुम्ही माझी मदत केली पाहिजे पप्पू भाई. अरे पण मी काय करणार. भाई तुला मदत करणार. ए काहीतरीच काय बोलतो रे. अरे ए मास्तर, चल चल. मास्तर थल असं म्हणतो. भाई हा. ह्याच्या खोबड्याकडे बघा ना, हा किती सिंपल दिसतोय. तुम्ही पिंजरा पिक्चर बघितलं? पिंजरा नाही त्यात पण एक मास्तर होते. अहो पोलिसांना याच्यावरती डाऊट पण येणार नाही. आपलं पर्सल आपण याच्याकडे देऊ आणि काम करून घेऊ. घ्या करून गेला शिष्य, घ्या. मला पण सारखं मास्तर खूप वाईट वाटतं. हो. मन्या, हा भाई, तुला पंटर काय उगाच केला काय मी. ए दात नको काढू. हा चल मास्तर, हा तुला तुझ्या प्रेमामध्ये मी मदत करणार. अरे वा. एक काम कर, तू तुझ्या आयटमला फोन लाव हा. आणि रात्री 9 वाजता ते बालीवाडी काय आहे ना, हा त्या नाक्यावर तिथं बोलव तिला हा आणि तिकडे तुमची भाईगिरी दाखवा. आणि काय ते तुमच्या भाषेत म्हणतात लाईव्ह काय, लाईव्ह प्रेझेंटेशन. हा ते कर. अरे वा, हा? थँक्यू पप्पू. तू फोन कर. करतो. त्याच्या आधी तुम्हाला पहिला नमस्कार अरे, करतो. नको, नको, अहो, ए, तुम्ही नको, गुरु ए. आहात, गुरुला नमस्कार करावाच लागतो. मी पप्पू काय मी तिकडे फोन करून येतो. तिला 9 वाजता बोलवतो. तोपर्यंत तुम्ही तुमचा आशीर्वाद हाय. बघायला आलो. हाय. मास्तर, आता आपल्या ट्रेनिंगला सुरुवात. ट्रेनिंग मध्ये महत्वाच्या 2 गोष्टी म्हणजे चाल आणि नजर. हा, नजर म्हणजे कशी माहिती आहे, बघ नजर अशी पाहिजे, एक भुवईवर. कम्प्लीट छाती पुढे, हा पोट थोडं मागे, हा? मागे. आणि असं चालायचं. नजर आणि चाल दोन्ही एकत्र. कळला? जमलं ना? जमलं. पहिलं जमलं. आता दुसरा धडा. दुसरा धडा म्हणजे आवाज. ते जे भाई लोक असतात ना, त्यांचा सगळा गेम हा आवाजावर असतो. बर. आवाज कसा पाहिजे एकदम कसा? असा पोटात ना आला पाहिजे. पहिली वेळे त्रास होणार नाही. आणि हे दादा लोक असतात ना, हे हिंदी पिक्चर असायला ना, एखादा डायलॉग हा त्याने काय होतं ना, समोरच्याची अशी तंतरते. हा म्हणजे कसं माहितीये की जो आम्हाला नडला, जो आम्हाला नडला. हा, गायचं नाही. जो आम्हाला नडला त्याचा मुर्दा पडला. त्याचा मुर्दा पडला नाही, पडला. मस्त. हा, तर हे लक्षात ठेव. आणि तिसरं काय असतं माहितीये, तिसरं हे भाई लोक असतात ना, ते स्वतःला ना बाप समजत असतात. कुणाचा? सगळ्यांचे, सर्वांचा बाप समजतो. आणि तो सगळ्यांचा बाप म्हणजे ना, तो सगळ्यांना एकदम म्हणजे अशा पद्धतीने तो बोलतो ना, की त्याला बघितलं ना, तो स्वतःला बाप समजतो. आणि त्याची नजर अशी असते ना, की त्या नजरेमध्ये ना समोरच्या माणसाला झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? मी काय म्हणतो, पण भाई समजा नुकतंच करून आला असेल तर कशी लागणार? तरीही करावी लागेल. असं कसं? पण
बरं तुम्ही म्हणता तर लागेल करावं काय. तर हा, तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या ना की काम झालं. ठीक आहे, म्हणजे असं असे हे असं हा, भुईवर काम झालं. हा ठीक आहे. आवाज धरला. ए जो आपल्याला नडला त्याचा अमृता पडला. शाबास मास्तर शाबास. आणि तिसरं बाप समजा. तिसरा बाप समजायचा. हे सगळं झालं का? झालं. फर्स्ट क्लास. ये खांद्यावर काय हात ठेवतो? कोणाच्या खांद्यावर हात ठेवतो? देईल काय तुला एक? बरोबर बोललो ना? हा, घाबरलो. बरोबर असं घाबरलो. मास्तर आयला तुम्ही मी 2 मिनिटं माझी थंतरली एकदम. सॉलिड एकदम. मला होते पॅन्ट माझी ओली होती का वाटायला लागला. काय माहिती पण मस्त मास्तर एकदम फर्स्ट क्लास. पण आज रात्री कसलं प्रेझेंटेशन द्यायचं म्हणत होता तुम्ही? ते काय माहितीये का एकदम सोपं आहे. बरं. ते म्हणजे तुमच्या मास्तरकीच्या भाषेमध्ये असतं ना काय ते गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणा हा. म्हणजे पण नक्की काय करायचं? मी अंगठा वगैरे नाही कापून देणार. अरे तुझ्या अंगठ्याचं काय मटण करायचंय काय मला? एकदम सोपं काम आहे. हा. अरे मन्या पार्सल घेऊन ये. तुम्ही कशाला मला देताय प्रेझेंट? मीच तुम्हाला खरं द्यायचं आहे. गिफ्ट वगैरे नको, आता काही नको. अरे हे तुझ्यासाठी नाहीये. हा. तुझी जी परीक्षा आहे ना त्या परीक्षेसाठी. हो का? पण म्हणजे काय करायचंय काय नक्की? सांगतो ना काय माहितीये का? तू रात्री 9 वाजता जायचं. तुला पत्ता दिला जाईल. बर. समोर एक माणूस असेल. हा. तुला एक वेगळा कोडवर्ड दिला जाईल. कोडवर्ड. हा. बर. तो म्हणजे चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली. शाबास. समोर एक माणूस जो असेल हा. त्याचा पण कोडवर्ड असेल. हो. हा. काय? त्याचा कोडवर्ड असेल माझ्याही चटईला टाचणी टोचली. अच्छा, त्याच्या पण चटईला टाचणी टोचली. हा. हा कोडवर्ड झाला हा. म्हणजे हे बरोबर आहे. मग हे पार्सल त्याला द्यायचं. काम झालं. हे काय कोणीही करेल. मी आता बघा करून येतो की नाही संध्याकाळी. बघा लावून जाऊन मी करून येतो. मास्तर एवढं सोपं नाहीये. नाही का? काय तुम्ही पब्लिक मध्ये जाणार. हो. 4 लोक तुम्हाला बघत असणार. बघणार. त्याच्यामध्ये तुम्ही माझा माणूस. हो का? त्यामुळे तुमच्या जीवाला धोका असू शकतो. त्यामुळे हे काम सोपं नाही. बरं. कळलं? पण मला एक सांगा भाई, हा. त्याच्यात आहे काय? याच्यामध्ये सामान आहे. कसलं सामान? सुरक्षेचं. लोकांच्या सुरक्षेत. लोकांच्या सुरक्षेचं. मग मी देऊन येणारच. तुम्ही काळजी नका करून, देऊन येतो की नाही बघा. तू हे फक्त देऊन ये आणि माझी कॉलर टाईट करून दाव. गुरुजी, आज मी तुमची कॉलर टाईट करतोच रात्री 9 वाजता बरोबर. शाबास मास्तर. हे अष्टपुत्रे पण ना विचित्र कॅरेक्टर. कधी कसे वागतील अंदाजच येत नाही त्यांचा. आज कामिनी मॅडमच्या नवऱ्याला ज्या हिमतीनं त्यांनी उत्तर दिलं, बाप रे, माझा तो विश्वासच बसला नव्हता. पण मी त्यांची गंमत केली, त्यांना खरं तर वाटलं नसेल ना. म्हणजे मी त्यांना जे बोलले त्याचा ते योग्य अर्थ लावतील ना. काय सुरू असेल त्यांच्या मनात? उत्साहाच्या भरात ते भलतंच काहीतरी नाही न करणार. अरे देवा, मी बोलू का त्यांच्याशी? अष्टपुत्रींचा फोन. 100 वर्ष आयुष्य. हा बोला अष्टपुत्री. हा, आपल्याला तुम्हाला एका लाईव्ह डेमोला इन्व्हाइट करायचं आहे म्हणून फोन केला होता. काय? कुठे इन्व्हाइट करता? लाईव्ह डेमो. अरे रात 9 बजे बाला नाके पे. या मोहनचा अवतार बघायला या तुम्ही. अष्टपुत्रे काय करताय तुम्ही? मला सांगा कुठे आहात? आता आपण आपल्या ट्रेनिंग मध्ये आहोत. ट्रेनिंग? कसलं ट्रेनिंग? हो, तुम्हीच म्हणाला होता ना डॅशिंग व्हा म्हणून डॅशिंग होण्यासाठी एकदम क्रॅश कोर्स लावलाय. आज रात को तुम्हाला एकदम लाईव्ह प्रेझेंटेशन मिळणार. अष्टपुत्रे, अहो मी मज्जा केली होती. मला वाटलंच होतं त्याचा तुम्ही काहीतरी भलताच अर्थ लावाल. अष्टपुत्रे, असं कोणी वागतं का? मी खरंच मजा केली होती. अहो हो मॅडम, ये मजा बहुत हो चुका. अभी या डॅशिंग अवताराची खरी मजा बघायला रात्री 9 वाजता बाला नाकाला. वॉच मोहन इन ऍक्शन, फुल टू ऍक्शन. सी यू ॲट 9. हॅलो हॅलो. अरे देवा, आता कुठल्या भानगडीत अडकणार आहेत हे? मी पण ना उगीच त्यांना बोलले. नाही, मी गेलं पाहिजे, नाही तर भलत्याच भानगडीत अडकतील अष्टपुत्रे.